नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील वेळात आपण अष्टमी व नवमी तिथीला कुमारिका पूजनाचे व जेवणाचे महत्त्व पाहिले. तर आज आपण दसरा किंवा विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा करतात. या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर आणि इतर राक्षसांचा वध करून धर्माचे रक्षण केले आणि विजय मिळवला. या विजयाचे स्मरण म्हणून दसऱ्याला केले जाते. तसेच प्रभू श्रीरामांनी वाईट प्रवृत्तीचा प्रतीक असलेल्या रावणाचा वध केला आणि माता सीतेला सोडवून पृथ्वीवर न्याय प्रस्थापित केला. श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला. या दोन घटनांचा आनंद म्हणून आपण दसरा साजरा करतो. दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण असून या दिवशी लोक नवीन कामांची सुरुवात करतात. या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. म्हणजेच नवीन कार्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही. दसऱ्याच्या दिवशी आपण झाडाची पाने म्हणजे आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून वाटून शुभेच्छा देतात. अनेक लोक या दिवशी आपल्या शस्त्र आणि उपकरणांची पूजा करतात. तसेच शाळेत या दिवशी पाटीवर किंवा वहीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. बघा, दसऱ्याच्या दिवशी आपण ज्यावेळेस रांगोळी काढतो त्याच रांगोळीच्या शेजारी आपल्याला गाऱ्याचा किंवा शेणाचा एक राक्षस तयार करायचा आहे. आणि आपण ज्यावेळेस आपल्या घरचे माणसं जेव्हा सोनं घ्यायला जातात, आपट्याचे पाने घ्यायला जातात, तर त्यावेळेस त्यांनी ते आणल्यावर त्या राक्षसावर पाय देऊन मग नंतर नंतर घरात यायचे आहे आणि मग आपण त्यांचे औक्षण करून पोळीचा तुकडा त्यांच्यावरून वाळवून मग त्यांना आपल्याला घरात घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.